नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला एका अतिशय खेदजनक गोष्टीबद्दल बोलायचं आहे. खेदजनक गोष्ट म्हणजे आपला पूर्वेकडचा शेजारी बांगलादेश, याच्या आधीचा पूर्व पाकिस्तान, तिथे ऑगस्टपासनं जे सरकार बदललं म्हणण्यापेक्षा तिथे जे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार होतं, शेख हसीना वाजेद, ज्या बांगलादेशचे संस्थापक फाउंडर ज्यांना म्हणतो आपण, शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत, त्यांचं सरकार ते लोकशाही मार्गाने निवडून आलं असलं तरीही सर्वात मोठी लोकशाही असा जो स्वतःचा डिंडीमपिट अमेरिका, त्या अमेरिका देशाच्या कारस्थानामुळे ते उघडून टाकलं आणि तिथे मोहम्मद युनूस नावाचा अमेरिकेचा एक गुलाम त्यांनी तिथे आणून बसवलेला आहे. त्याला मुख्य ॲडवायझर म्हणजे चीफ ॲडवायझर म्हणून त्यात तिथे नेमलेलं आहे आणि सध्या त्याच्या हाताखाली बांगलादेशचं सगळं चालू आहे. हा जो सगळा तख्तापालट झाला बांगलादेशमधला, तो सगळा बायडन प्रशासनाने घडवून आणलेला आहे आणि हे पुढे सिद्धही झालं. डोनाल्ड लू नावाचे जे बायडन यांचे एक विश्वासू साथीदार आहेत, ते शेख हसीना वाजेद यांना जुलैमध्ये भेटले होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर आम्हाला अमेरिकेला इथे काही तळ देऊ केले बांगलादेशच्या काही भूमीवरती, तर त्या तळावरती आम्ही राहू आणि तिथनं आम्ही चीनवर लक्ष ठेवू, असं त्यांचं म्हणणं होतं. पण शेख हसीना वाजेद म्हटलं मी असलं काही करणार नाही. त्याच्या बदल्यात त्यांनी शेख हसीनाचे सरकारच उलटून टाकलं. त्या नुकत्याच निवडून आल्या होत्या, तरीसुद्धा अमेरिकेला तशी काही चाड नव्हती की ते लोकशाही मार्गाने आलं असो नसो. पण हे अमेरिकेचं दुटप्पी धोरण पहिलेपासूनच आहे. 1971 साली जेव्हा शेख मुजीबुर रहमानांनी बांगलादेशची निवडणूक जिंकली आणि त्यांना पाकिस्तान, तेव्हा दोन्ही पाकिस्तान एक होती, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तानात लोकसंख्या जास्त असल्यामुळे सीट जास्त होत्या, त्यामुळे बहुमत शेख मुजीबुर रहमान आवामी पक्षाचं होतं. त्या आवामी लीगने निवडणूक जिंकल्यामुळे ते पंतप्रधान होणं आवश्यक होतं. त्यांना पंजाबमध्ये बोलवलं, म्हणजे रावळपिंडीला त्यांना तेव्हा बोलवलं जनरल याह्या खाननी आणि अटकच केली. कारण पंजाबी मुसलमानांना किंवा पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांना एका बंगाल्याने आपल्यावर राज्य करावं हे बिलकुलच मंजूर नव्हतं. याच्या अगोदर सुरावर्दी नावाचा असाच एक बंगाली नेता त्यांनी पंतप्रधान म्हणून निवडला होता आणि त्याचा खूनच केला. पाकिस्तानात पंतप्रधानांना काढण्याचे दोनच मार्ग असतात, त्यांना तुरुंगात टाकायचं किंवा त्यांचा खूनच करून टाकायचा, म्हणजे प्रॉब्लेमच नसतो. आणि कधीकधी पंतप्रधानसुद्धा आपल्या लष्करशहांची तीच गत करतात. जसं की जियाउल-हकचा विमानात बॉम्ब लावून खून करण्यात आला, मुशर्रफ त्यांना देशातनं हाकलून देण्यात आलं होतं आणि ते पुढे दुबईला अगदी विकलांग अवस्थेत मरण पावले. तर अशी ही त्यांची पद्धत आहे, ती जाऊ दे. परंतु हा बांगलादेशामध्ये जो सत्तेचा बदल झाला, सत्तापालट झाला, त्याच्यानंतर त्या सत्तापालटामध्ये जसे अमेरिकन लोक इन्व्हॉल्ड होते, तसेच बांगलादेशमधला जो विरोधी पक्ष आहे बांगला नॅशनलिस्ट पार्टी BNP, ज्याची प्रमुख आहे शेख खालिदा जिया या जियाउर रहमान या बांगलादेशच्या आधीच्या लष्करी हुकुमशहा, त्याच्या पत्नी, या लष्करी हुकुमशहानी शेख मुजीबुर रहमानांचा खून केला होता. आणि शेख मुजीबुर रहमान म्हटलं ना की मुसलमानी देशामध्ये तख्तापालट हा सहजी होतच नाही. मुघल काळापासून चालत आलेला त्यांचा परंपरा आहे की वरच्या माणसाला खून केला कीच आपल्याला खालच्याला वरती येता येतं. तसं मुजीबुर रहमानना मारलं, त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा तेव्हा हत्या झाली. शेख हसीना वाजेद यांच्या सुदैवाने त्यावेळेला त्या बांगलादेशात नव्हत्या, कुठेतरी परदेशात गेलेल्या होत्या, लहान होत्या, 16-17 वर्षाच्या होत्या, परदेशात गेलेल्या होत्या, त्यामुळे त्या मेल्या नाहीत. आणि पुढे त्यांनी आपल्या बापाच्या मरणाचा बदला घेतला, त्या राजकारणात उतरल्या आणि निवडून बांगलादेशवरती राज्य त्यांनी केलं. 16 वर्ष त्यांचं राज्य होतं आणि त्यांच्या राज्यामध्ये बांगलादेशनी लक्षणीय प्रगतीसुद्धा केली. एक म्हणजे त्यांनी भारताशी मित्रता कायम ठेवली, कारण मुजीबुर रहमान यांना राज्यावर बसवण्यातच मुळी भारताचा भाग होता. इंदिरा गांधींचं राज्य असताना बांगलादेश पाकिस्तानापासून वेगळा करण्यामध्ये भारताने मोठी भूमिका केलेली होती आणि तेव्हा अमेरिकेने भारताचा विरोधच केला होता, कारण अमेरिकेला ते मंजूर नव्हतं. पण पाकिस्तानी पठाणी आणि पंजाबी मुसलमान सैन्यांनी बांगलादेशात इतके अत्याचार केले, 30 लाख स्त्रियांची त्यांनी विटंबना तिथे केलेली आहे. हे सगळं इतिहासात नमूद आहे, मी काही फर्दर तर सांगत नाही आहे. त्या इतक्या अत्याचार केल्यानंतर अमेरिकेलासुद्धा त्यांची पाठराखण करणं कठीण झालं आणि भारताने यशस्वीपणे बांगलादेशचा ज्याला म्हणतात लिबरेशन, म्हणजे बांगलादेशची मुक्तता केली. 71 साली बांगलादेशची मुक्तता झाली आणि शेख मुजीबुर रहमानांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 3 की 4 वर्ष त्यांनी राज्य केलं, पण एका बेसावर क्षणी त्यांना जियाउर रहमान या लष्करशहाने गाठलं आणि त्यांची कत्तल केली.
बांगलादेशात सत्ता बदलली. त्याच्यानंतर पुन्हा आता ही सत्ता हसीना वाजेद यांची सत्ता आली होती. बांगलादेशची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा सुद्धा चांगली त्यांनी केली होती, खूप चांगली अर्थव्यवस्था केली होती. विकासाचा वेग त्यांनी कायम राखला होता. बांगलादेशचा सर्वात महत्त्वाचं एक्सपोर्ट आहे तयार केलेली कपडे, म्हणजे रेडीमेड कपडे. कारण ते कपडे तिथल्या महिला शिवतात आणि त्यांना अत्यल्प पगार द्यायला लागत असल्यामुळे हे कपडे स्वस्तामध्ये तयार होतात. त्यामुळे बांगलादेशच्या या कंपन्यांना खूप फायदा मिळतो. म्हणजे भारतातल्या कित्येक लोकांनी बांगलादेशात जाऊन आपल्या मिल्स लावलेल्या आहेत, तिथे कपडे शिवायचे आणि परदेशात युरोप अमेरिकेला एक्सपोर्ट करायचे. हा बांगलादेशच्या उत्पन्नाचा एक मोठा स्रोत होता. परंतु त्यांना हकलून लावलं तर त्यांचा जो असिस्टंट होता वकारुज्झमान, म्हणजे त्यांचा असिस्टंट म्हणण्यापेक्षा त्यांचा लष्कर प्रमुख, तो त्यांच्या नात्यातला आहे बरं का, म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता. पण त्याला बहुतेक फितवण्यात आलं आणि त्यांनी एक दिवशी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर जगायचं असलं तर 1 तासात इथनं पळायला पाहिजे, नाहीतर हे लोक तुम्हाला मारून टाकतील. आणि त्या ताबडतोब विमान त्यांनी घेतलं आणि त्या आगरतळ्याला आल्या, आपल्या इथे जोरहटला आल्या ॲक्च्युली आसाममध्ये, कारण तिथनं सर्वात जवळ 15 मिनिटावरती जोरहट विमानतळ आहे. आणि मग सध्या त्या भारताच्या संरक्षणाखाली हिंडन बेस हा जो हरियाणात आहे तिथे त्यांना ठेवण्यात आलेले आहे. बांगलादेशमध्ये सरकारच नव्हतं, कारण त्या निघून गेल्या. आजसुद्धा ऑफिशियली त्याच बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत बरं का, कारण दुसरं सरकार आलेलंच नाही आहे. पण तेव्हाचा जो राष्ट्रपती बांगलादेशचे, त्यांचं काही फारसं चाललं नाही. लष्करशाह राष्ट्रपती आणि अमेरिकेचे पिट्टू मोहम्मद युनूस, हा मोहम्मद युनूस या माणसाला पीस प्राईज मिळालेला आहे, नोबल शांतता पुरस्कार. त्यांनी काय शांतता केली? काहीही नाही. तो क्लिंटनच्या घरी कामाला होता, म्हणजे क्लिंटन कुटुंबाचा तो हरकामी नोकर असल्यासारखा त्याचं वागणूक आहे. तो इकॉनॉमिस्ट म्हणून त्याचा गवगाव होतो, तसंही काही फारसं झालेलं नाही आहे. त्याला एक पीस नोबेल देऊन टाकलं होतं. अमेरिकेचा नोबेल पारितोषिकावरती फार पहिलेपासून वर्चस्व आहे. ओबामांना जेव्हा पीस नोबेल मिळालं, नोबेल पीस प्राईज, तेव्हा ओबामांनी स्वतः सांगितलं की मी आत्ताच राष्ट्रपती झालो आहे, मी काहीही केलं नाही तरी मला पीस प्राईज मिळालं. पण अमेरिकन सांगितलं नोबेल कमिटीने प्राईज द्यायचा, असा तो साधारण प्रकार असतो. ते जाऊ दे. तर या मोहम्मद युनूसला आणून बसवलं आहे की राज्याची घडी बसवायची, त्यांना ती घडी बसवता येत नाही. बांगलादेश भिकेला लागलेला आहे, कारण की त्यांचा जो टेक्स्टाईल एक्सपोर्ट होता तो धंदा बंद झालेला आहे. कारण तिथे आता राज्य मुसलमानी गुंडांचं आहे. जमाती इस्लामी नावाची तिथली जिला बॅन केलं होतं शेख हसीनानी, म्हणजे जिला प्रतिबंधित केलेला तो पक्ष म्हणा किंवा संघटना, त्या संघटनेच्या गुंडांनी तिथल्या हिंदूंच्या संपत्तीची राखरांगोळी मांडलेली आहे. तिथली हिंदू देवळं त्यांनी पाडायला सुरुवात केली आहे. तिथल्या हिंदू लोकांना मारतात. तिथे इस्कॉनचं फार मोठं कार्य आहे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, ज्यांचं मुख्यालय मुंबईला झू येथे आहे, इस्कॉन हरेकृष्ण मंदिर. तर त्यांचे स्वामी चिन्मय कृष्णदास म्हणून त्यांचे तिथले जे प्रमुख होते ते बांगलादेशमधल्या चितगाव या ठिकाणातले होते. चित्तगाव हे जे बांगलादेशामध्ये पूर्वेला आहे, ते बंदर आहे आणि फार चांगला भाग आहे, तो सुपीक भाग आहे. बंदर असल्यामुळे बांगलादेशचा मुख्य व्यापार चित्तगावमधनं व्हायचा आणि तिथे हिंदूंची एका काळी पुष्कळ संख्या होती. साधारण 36% हिंदू तिथे होते. आता तिथे फक्त 5% हिंदू राहिलेले आहेत. ही बांगलादेशची परिस्थिती आहे. तर त्या चिटगाँगमध्येच तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, वीणा दास नावाच्या एका क्रांतिकारी महिलेनी 1942 साली तिथला एक जॅक्सन म्हणून जो सरकारी गव्हर्नर होता, आपला जॅक्सन नाही दुसरा जॅक्सन, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांना क्रांतिकारक म्हणून अटक झाली, 9 वर्ष जेल झाली. त्या वीणा दास स्वतः तिथनं MP म्हणून सुद्धा निवडून गेल्या होत्या, म्हणजे तिथल्या ह्याच्यावरती निवडल्या गेल्या होत्या. परंतु स्वतंत्रता झाल्यानंतर पूर्व पाकिस्तान जवाहर नेहरू आणि मोहनदास गांधी यांच्या एकूण करिश्म्यामुळे आपल्याला ते देऊन टाकायला लागलं पाकिस्तानला. त्यामुळे त्या तिथनं निघून भारतात आल्या. भारतात त्यांना पद्मश्रीसुद्धा 62 साली देण्यात आलेली होती. त्यानंतर त्या ऋषिकेशला, त्यांचे पती वारल्यानंतर त्या ऋषिकेशला राहिल्या होत्या आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि बेवारशाप्रमाणे त्यांचा देह पडून होता. 85 साली त्यांचा मृत्यू झाला आणि 1 महिन्यानंतर त्यांच्या देहाची ओळख पटली वगैरे, ते जाऊ दे. तर असा हा चित्तगाव प्रांत, जिथे ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांती करण्यामध्ये तिथले हिंदू पुढे होते, बंगाली क्रांतिकारक तर खूप होते. खुदीराम बोस होते, सुभाषचंद्र बोस होते, कितीतरी क्रांतिकारक लोक बंगालमधनं निर्माण झाले होते. पण त्याच वेळेला बंगालवरती मुसलमानांचा खूप जास्ती प्रभाव होता. म्हणजे 1905 साली तर बंगालची फाळणी करायचा लॉर्ड कर्झनने बेत घातला होता. पूर्व बंगाल वेगळा आणि पश्चिम बंगाल वेगळा. ती फाळणी थांबावी म्हणून लोकमान्य टिळक यांनी फार मोठी मोहीम उभारली होती आणि महाराष्ट्र आणि बंगाल यांचा अतिशय हृदयंगम संगम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. ती फाळणी ब्रिटिशांना रद्द करायला लागलेली होती. परंतु तरीसुद्धा पूर्व बंगालमध्ये मुस्लिम जास्त होते, हे तेव्हापासूनच होतं. तर त्याप्रमाणे जेव्हा पार्टिशन झालं, जेव्हा भारताचे तुकडे पाडायचं ठरलं, तेव्हा मुस्लिम बहुल प्रदेश अर्थातच
पूर्व पाकिस्तान म्हणून झाला. त्याच पूर्व पाकिस्तानचे तेव्हाचे नेते सुहरावर्दी, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला, जे पुढे पश्चिम पाकिस्तानात जाऊन ज्यांना पंतप्रधान केलं आणि त्यांचा खून करण्यात आला, ती ही बंगाली लोकं. तर आता या चिन्मय कृष्णदास या महंतांना पकडण्यात आलेलं आहे. आणि का पकडलं माहिती आहे का, की 5 ऑक्टोबर रोजी का 25 ऑक्टोबर रोजी त्यांनी एक सभा घेतली. त्या सभेत असं सांगितलं की बांगलादेशचा ध्वज आणि भगवा ध्वज, बांगलादेशच्या ध्वजापेक्षा भगवा ध्वज थोडासा उंच होता, म्हणजे हे लोक बांगलादेशचं सरकार उलथून पाडणार आहेत. असला खुलचाट युक्तिवाद करून त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांना जामीन दिला नाही तिथल्या जजनी. त्यांचा केस लढाई करता म्हणून एक मुस्लिम वकील तिथे आला होता असं म्हणण्यात येतं. त्या वकिलाचाही जमावाने खून केला. पण त्या वकिलाचा खून झाल्यानंतर असं दर्शवलं गेलं की त्यांच्या म्हणजे चिन्मय कृष्णदास यांच्या सहकाऱ्यांनीच त्या वकिलाचा खून केला म्हणून आणखीन त्यांच्यावरती बंधनं घातली. चिन्मय कृष्णदास यांना भेटायला त्यांचे 2 सहकारी गेले, रंगनाथ श्यामसुंदर दास आणि रुद्रपती केशवदास. त्या दोघांनासुद्धा ते भेटून आल्यानंतर बांगलादेश सरकारने पकडलं आणि सांगितलं काय की हे चिन्मय कृष्णदास हेच मुळी दहशतवादी आहेत. अत्यंत नीचपणा तिथे चाललेला आहे. परंतु या नीचपणाला उत्तरच मिळत नाही आहे. हिंदूंची कत्तल तिथे चालू आहे. तिथले मंदिरं तोडली जात आहेत. धडाधड ढाक्याचं ढाकेश्वरी मंदिरसुद्धा तोडून, आणि मंदिर नुसती तोडत नाही तर हे लुटतात ते मंदिर. कारण मुळात हे भिकारीच आहेत. त्यांना वीज त्यांच्याकडे नव्हती. ती वीज अडाणींच्या झारखंडच्या पॉवर प्लांटमधनं त्यांना वीज दिली गेली. त्याचे यांनी पैसे दिले नाही. आता अडाणींनी वीजच बंद केली आहे. त्यामुळे तिथे अंधार पसरलेला आहे. त्यांना खायला मिळत नाही आहे. कारण जमाती इस्लामाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता हे बायका आमच्या मुसलमानांच्या बायका नोकऱ्या करणार नाहीत. बायकांना काढून घेतलं. त्या पुरुषांना तिथे बसवलं. त्यांना एक तर कपडे शिवता येत नाहीत आणि दुसरं मुजोर मागण्या करायला सुरुवात केली. तो धंदाच बसला. त्याच्यात ज्या हिंदू रेमंडसारख्या कंपनींनी तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढली होती त्यांनी ती ताबडतोब बंद केली. बांगलादेश भिकेला लागलेला आहे. जेवायला अन्न नाही आहे म्हणून तांदूळ मागायकरता ते भारताकडे मध्ये आले होते. अर्थात माझी खात्री आहे की नरेंद्र मोदी त्यांना तांदूळाचा एक दाणा देणार नाहीत. मरू देतात, फडून मेले तर फारच चांगलं. त्यांना कळलं पाहिजे की त्यांनी भारताला दुखावून किती मोठी चूक केलेली आहे. बरं, हे झाल्यानंतर तो हा वकारुज्जमान जो होता त्यांनी सांगायला सुरुवात केली की माझ्याकडे आता हत्यारच नाही आहे, दारुगोळा संपला आहे. तेव्हा हा मोहम्मद युनूस भिकारी कुठे गेला? यांनी सगळ्यांना म्हटलं हत्यारं द्या. आता बांगलादेशमध्ये जो अत्याचार चालला आहे तो सगळ्यांना दिसतोय. तर वकारुज्जमान पाकिस्तानला गेला. पाकिस्तानला, ज्या पाकिस्तानी लोकांनी या बांगलादेशी लोकांच्या 30 लाख माया बहिणींची अब्रू घेतली, त्यांच्याकडे हे भीक मागायला गेले. ते दुसरे भिकारी शहबाज शरीफ म्हणले की हो हत्यारं हवी तेवढी देतो, हिंदूंना मारायला आम्ही कितीतरी हत्यारं देतो, परंतु आमच्याकडेही पैसे नाही आहेत, तेव्हा तुम्ही आधी ॲडव्हान्स पैसे द्या मग आम्ही हत्यारं देऊ. यांनी कुठनं तरी जमा करून त्यांना ॲडव्हान्स पैसे दिले. एक जहाज भरून हत्यारं आणि दारुगोळा परवा बांगलादेशमध्ये पोचलेला आहे. माझं नरेंद्र मोदींना सांगणं आहे की आपण बॉम्बर्स पाठवून ते जहाज उद्ध्वस्त करा आणि सांगा की ही हत्यारं तिथल्या अल्पसंख्याक, तिथे हिंदू अल्पसंख्या आहेत, अल्पसंख्यांना मारण्याकरता वापरले जाणार आहेत. हे भारत कधीही सहन करणार नाही. पुढे काय UN झालं तर बघून घेऊ. UN ही अत्यंत नपुसक संस्था आहे. त्यांना फक्त पॅलेस्टाईनी लोकांचेच दुःख दिसतात. बांगलादेशातले हिंदू मरत आहेत त्याचं त्यांना काही सोयरसूतक नाही. 2 इंटरेस्टिंग गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. एक म्हणजे इंग्लंडच्या लोकसभेमध्ये प्रीती पटेल या ज्या हुजूर पक्षाच्या, याच्यापूर्वी ब्रिटनच्या गृहमंत्रीसुद्धा होत्या, त्यांनी याच्यावरती आवाज उठवला आहे की बांगलादेशातले हिंदू मरत आहेत आणि त्याबद्दल काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. आणखीन एक इंग्लंडचे बॅरी गार्डनर नावाचे एक लेबर पार्टी म्हणजे सध्याची रुलिंग पार्टी आहे, त्यांचे MP आहेत, ब्रेंटमधनं ते MP आहेत, ब्रेंट पश्चिमचे. प्रीती पटेल या विधम कॉन्स्टिट्युएन्सीच्या MP आहेत आणि त्या दोघांनी संयुक्तपणे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आवाज उठवला आहे की बांगलादेशच्या लोकांवरती हे अत्याचार चालले आहेत हिंदूंवरती, ते ताबडतोब थांबले पाहिजेत आणि त्याकरता काय जे करता येईल ते आपण केलं पाहिजे. ब्रिटनचं सरकार काहीतरी करेल वगैरे म्हणलं आहे. दुर्दैव असं वाटतं की आपल्या लोकसभेमध्ये असा प्रकार काहीच झाला नाही. आपल्या लोकसभेतले अत्यंत दलिद्री विपक्षी सध्या भांडतायत कशाला? संभल मशिदीवरती जेव्हा दंगे झाले तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात माणसं मेली, त्याच्याकरता तो समाजवादी पक्षाचा जो अखिलेश आहे तो त्याच्याकरता भांडतोय. अरे तिथे बंगालमध्ये काय चाललंय ते बघा. बंगाली हिंदूं कसे हेरपळून निघतायत, त्याच्याकरता भारतीय संसदेत काहीतरी पास व्हायला पाहिजे. हे नुसते दंगा करत बसलेत संसदेमध्ये. परंतु आता काय झालं की महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि आप या दोघांनी बांगलादेशमधल्या हिंदूंबद्दल काळजीचं निवेदन करून ते दिलंय कोणाला? तर नरेंद्र मोदी सरकारला की तुम्ही काहीतरी करा. तिथे सुद्धा यांची हिंमत नाही आहे की बांगलादेश सरकारला निवेदन द्यायचं आणि सांगायचं की लाज वाटत नाही का तुम्हाला आमच्या हिंदू बांधवांना तुम्ही कसे मारता. परंतु हेही नसे थोडके की काँग्रेसने कधीतरी हिंदूंच्याबद्दल एक शब्द तरी काढला आहे, तोंडदेखीच का असे ना, सहानुभूती तरी दाखवली आहे. याच्यापुढे काय होईल?
20 तारखेला जेव्हा जानेवारीला ट्रम्प जेव्हा राज्यावर निवडून येतील तेव्हा ट्रम्पने आपल्या निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा सांगितलं होतं की बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवरती अत्याचार चाललेत, मी जर राज्यावर असलो तर असं कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे ट्रम्प याच्याबद्दल काहीतरी करतील हे निश्चितच आहे. परंतु त्याआधीच माझ्या मते नरेंद्र मोदींनी याचा वचपा काढायकरता एक बॉम्ब तरी त्या जहाजावरती टाकूनच द्यावा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. काय होईल ते पुढे बघता येईल. आणि आमचा एक मिसाईल टाकून द्यावं सांगायचं की बालासोरून ते काही लांब नाही फारसा. ओरिसामध्ये आपल्या चांदीपूरला जिथे मिसाईलचा बेस आहे, एक मिसाईल तिथे जाऊन पडलं त्यांच्या जहाजावर, एक 50-50 जहाजं बुडाली तर फारच चांगलं. चुकून पडलं असं सुद्धा म्हणता येईल. बघूया काय होतं ते. आपल्याला मी याच्यातल्या बातम्या जशा अशा नवीन कळतील त्या कळवतच जाणार आहे. आपल्याला हे व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आपल्याला जर आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आणि आपली लाईक्स आमच्यापर्यंत जरूर येऊ दे. याआधी आम्ही एक जो नकाशा दाखवला होता त्या नकाशात अनावधानाने गिलगिट बाल्टिस्तान भाग पाकिस्तानमध्ये दाखवला होता, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तो नकाशा काढून नवीन लावणार आहोत. नमस्कार आणि धन्यवाद.